उत्तर प्रदेशमधून एक विचित्र घटना समोर आली आहे। उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये राहणारी एक 45 वर्षीय व्यक्ती 5 वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती। या व्यक्तीची पोलिसांनी मृत म्हणून नोंद केली होती। जवळपास 5 वर्षांनंतर तो जिवंत सापडला। तेथे सध्या तो, त्याची पत्नी आणि 4 मुलांसोबत तो राहतोय। टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत आहे। बागपतमधील सिंगावली अहिर येथील रहिवासी योगेंद्र कुमार हा 2018 मध्ये बेपत्ता झाला होता। त्याच्या आणि त्याच्या 2 भावांविरुद्ध वेद प्रकाश या गावकऱ्यानं भांडणानंतर फौजदारी गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। सिंगावली अहिरचे SHO जितेंद्र सिंग म्हणाले, कुमारवर IPC कलम 325 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर तो बेपत्ता झाला होता। प्रकाशने योगेंद्रची हत्या केल्याच्या त्याच्या कुटुंबियांचा तो संशय होता। मागील वर्षी एप्रिलमध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर प्रकाश आणि इतर दोघांविरुद्ध IPC कलम 364 म्हणजेच अपहरण आणि 302 म्हणजे हत्या अंतर्गत FIR नोंदवण्यात आली होती। पण 8 महिन्यांच्या तपासानंतरही कुमारचा मृत्यू झाल्याचे सिद्ध करणारे ठोस पुरावे पोलिसांना सापडले नव्हते। यानंतर बागपत पोलिसांनी कुमारचा ठाव ठिकाणा शोधण्यास सुरुवात केली। तेव्हा तो टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याचं समोर आलं। त्यानं दुसरं लग्न केलंय, शिवाय त्याला 4 मुलंही आहेत, असे SHO यांनी सांगितले आहे।